काँग्रेसचा जी तालुका मला माहिती आहे मला. साहेब, आपला भोकरदन सिल्लोड जो रस्ता आहे तर त्याला भेगा पडल्यामध्ये हो हो हो, मी पाहिलं ते बरोबर आहे. आणि त्याच्यात एक टायरमध्ये आता सोबत पण आलेले आहे ते, तर त्याच्यात टायर अडकून ते पडले. ए भैया, भगत साहेबांना बोलून घ्या. हे भगत साहेबांना म्हणा तात्काळ कारवाई करा. भगत एसी बरोबर, मी पाहिलं बयान परिषद. हा, एक मोटरसायकलचं टायर जाऊन एक जण माझ्या समोरच पडले होते, ते सोबत आलेले नाही आहेत. आहे, मी हे पाहिलेलं आहे. जे भेगा पडलेले ना, भगत को बुलाओ. बहुत भयानक कोई विषय नहीं. अपना सिल्लोड भोकरदन रस्ता है रे, इतने बड़े भेगा पड़ गया. काय एकदम बोगस काम झालेलं आहे साहेब. हाँ, ऐसे नहीं नगरपालिकेकडे करतो मी. तेवढं करतो भोकरदन. मला माहिती आहे. तुम्ही मंत्री झाले, पालकमंत्री झाले की पहिले आमचा जिल्हा पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे आपल्या 100%. नाही तसं नाही. आपण मी पिढ्या बी पालककर सर. भोकरदन सिल्लोड माहोरा सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत आमदार अब्दुल सत्तार यांना निवेदन. सिल्लोड प्रतिनिधी. भोकरदन सिल्लोड माहोरा या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी कार्यक्षम आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन तातडीने दखल घेण्याची मागणी केली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्याचे काम पूर्ण होऊन फार काळ लोटलेला नसतानाच अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये दुचाकींची चाके अडकून अपघात होत असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित विभागाकडून रस्त्याची तातडीने पाहणी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी रस्त्याच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी पुन्हा एकदा केली.